श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी विश्वपंढरी इथं परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षीही 26 जानेवारीपासून 106वा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येतोय। हा सोहळा 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। या कालावधीत दररोज श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत। या दरम्यान मोफत आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले। महाप्रसाद देखील आयोजित करण्यात आलाय। 30 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या सौभाग्यवती सुमेधाताई योगेश चिथडे यांना माऊली आनंदी पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि ज्ञानेश्वरी प्रत असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। या सोहळ्यातील श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनी केले। यांचा 106वा पुण्यस्मरण सोहळा दिनांक 26 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025च्या कालावधीत संपन्न होत आहे। या निमित्तानं विश्वपंढरी येथे रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे। सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असतं आणि संध्याकाळी विविध प्रवचनकार आणि कीर्तनकारांची प्रवचन व कीर्तनं संपन्न होत असतात। यात आजपर्यंत वेगवेगळ्या प्रवचनकारांनी आपली सेवा दिली। तसंच 26 जानेवारी रोजी श्री राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी व्याख्यान देऊन शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख आणि गौरव केला। आणि याच अनुषंगानं ह्या कार्यक्रमात 7 दिवसात महाराष्ट्रातून असंख्य भाविक आणि कोल्हापुरातून पण येत असतात। याचबरोबर विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे आपण विविध आजारांचं शिबिर आपण ह्या कालावधीत घेतो आहे आणि 7 दिवस वेगवेगळ्या आजारांच्यावर आपण शिबिर इथं घेतो आहे। तसंच उद्या, परवा आणि तेरवा हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। 30 तारखेला उद्या श्री माऊली आनंदी पुरस्कार सोहळा होणार आहे। समाजातल्या घटकांसाठी जे कार्य करतात त्या मातृवत कार्य करणाऱ्या महिलेला आपण तो पुरस्कार दिला जातो, तो उद्या पुरस्कार होणार आहे। आणि परवा नाथ संप्रदायातला महत्त्वाचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज। जिथं जिथं नाथ संप्रदाय आहे तिथं धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम होत असतो। त्याच पद्धतीने विश्वपंडित हा कार्यक्रम होतो आहे। आणि 1 तारखेला सद्गुरू विश्वनाथ महाराजांचा समाधी दिवस आणि ह्या सर्व उत्सवाचा तो सांगता दिवस आहे। त्या अनुषंगानं महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे। संध्याकाळी दीपोत्सव आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल। तर सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या भाविकांना आणि रहिवाशांना माझी विनंती आहे की 3 दिवस उरलेले आहेत आता या कार्यक्रमाला, तर महाराजांच्या दर्शनाचा आणि प्रवचन आणि कीर्तनांचा सगळ्यांनी आस्वाद घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं